जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला ऐकू येतंय का? ठीक आहे. माझा टेबल फॅन झालाय, असं 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 फिरायला लागतंय मला. आज विधानसभेच्या निवडणुका फार प्रचाराला वेळ मिळाला नाही. मला काय कोणालाच नाही मिळाला. जिथे जिथे शक्य होतं तिथे इथे मी सभा दिल्या. आत्ता पण मी सकाळी नांदेडवरनं मी उमरखेडची सभा आटपून मी पुण्यामध्ये आलो. आणि मला जरा थोडी धाकधूक होती थोडीशी, कारण नांदेडमध्ये आज पंतप्रधान यांची तिकडे सभा असल्यामुळे ते सगळ्या एअर स्पेस बंद करून टाकतात. आम्ही पटकन गेलो, तिकडे सभा घेतली आणि आलो. म्हटलं आज कसबा आणि कोथरूड म्हटलं मला महत्त्वाच्या जागा आहेत. गेले अनेक वर्ष राजकारणामुळे अनेक ठिकाणी फिरत आलो, बघत आलो, भेटत आलो लोकांना. माझ्यासाठी या कसब्याचं एक खूप महत्त्व आहे. मी ज्या वेळेला शिवसेनेमधनं बाहेर पडलो आणि माझा मी पहिला महाराष्ट्र दौरा सुरू केला, बघायला पाहिजे ना बरोबर कोणी आहेत की नाही. आणि त्याच्यानंतर मी पक्षाची स्थापना केली. ती पक्षाची स्थापना जी मी केली त्यावेळेला त्याच्या आधी मी इथे कसबा गणपतीला येऊन मी पूजा करून मग त्याच्यानंतर मी पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण अरे बाबा रे, त्यांच्यामध्ये नका येऊ. हे काहीतरी विचित्रच आहे. मागचे बसले, पुढचे उभे आहेत. बाजूला वाहता ना, बघू देत जरा. असं कधी असतं का? कधी या साईडला, या साईडला या, या मागच्या बाजूला या. इथे पाहण्यासारखं काही नाही, ऐकण्यासारखंच आहे. आता तुम्ही ऐकून घ्या. आणि याचं कारण या जागेचं महात्म्य. हा जो कसब्याचा गणपती इथे आपण नेहमी जातो, तिथे पूजतो, आपण नमस्कार करतो. याची जर पार्श्वभूमी आपण ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की याचं महत्त्व काय आहे. ते की ज्या वेळेला शहाजीराजांनी जेव्हा बंड केलं, शहाजीराजे पहिल्यांदा मुघलांकडे होते, त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष ते कुणाईकडे नव्हते. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी केलेलं हे बंड, ते बंड मोडण्यासाठी म्हणून हे संपूर्ण पुणं म्हणजे काय एवढंच होतं. आजच्यासारखं पुणं नाही कुठेही पसरलेलं, एवढंच पुणं होतं. ते संपूर्ण उद्ध्वस्त केलं. त्याला आपण म्हणतो ना, गाढवाचा नांगर फिरवला, तो इथे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आणि मग शहाजीराजे आदिलशहाकडे गेले. आदिलशाहीमधनं मग ते कित्येक वर्ष जिजाऊसाहेब आणि महाराज हे बँगलोरला होते, तिकडे आताचं काय बंगळुरू.
आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना पुणे परगणा ज्यावेळेला मिळाला, त्याच्यानंतर जिजाऊ साहेबांना आणि महाराजांना जेव्हा त्यांनी इथे पाठवलं, सगळं उद्ध्वस्त होतं. मग त्याला तो हा लालमहाल बांधला गेला. एक मंदिर नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं. त्यावेळेस अनेक लोक जे बरोबर होते, जे त्याच्यापैकी एक दादोजी कोंडे होते. आणि जिजाऊ साहेबांनी फरमान काढलं. फरमान काय काढलं? त्यांनी सांगितलं, देव शोधा. बस सगळे निघाले बाहेर देव शोधायला. देवाची मूर्ती कुठे सापडेच ना. आणि मग एका ठिकाणी लिखित आहे की इथे एका ठकारांच्या वाड्याच्या मागच्या बाजूस एका कोणीयाडात एक गणपती सापडला. तो गणपतीची मूर्ती ते घेऊन आले आणि त्या गणपतीचा जो जिजाऊ साहेबांनी जीर्णोद्धार केला, तो आमचा कसब्याचा गणपती. म्हणून आजही ज्यावेळेला पहिल्यांदा गणपतीची मिरवणूक निघते, त्याला पहिला मान कसब्याचा का? तो याच्यासाठी. मला कल्पना नाही तुमचं या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, परंतु ज्या ज्या वेळेला मी कसब्यामध्ये येतो त्यावेळेला खरंच अंगावरती शहारा येतो की अरे ही ती भूमी, ही ती जागा की या जागेने संपूर्ण हिंद प्रांतावरती राज्य केलं. 125 वर्ष राज्य केलं. आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन पुढे पेशव्यांनी, म्हणजे ज्याला आपण मराठा साम्राज्य ज्याला म्हणतो आपण, त्यांनी या अख्ख्या भूमीवरती राज्य केलं. 125 वर्ष. एक आपणच आहोत मराठी लोक की ज्यांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं. बाकीचे सगळे बाहेरून आले राज्य करायला. आपल्याला खरं तर अभिमान वाटला पाहिजे की अरे आपण कुठे आहोत. जिथून संपूर्ण अख्ख्या सत्तेची यंत्रणा राबवली जायची, त्या यंत्रणेचं केंद्रबिंदू, त्या केंद्रबिंदूमध्ये आपण आहोत. आम्ही काय नाही, आम्ही सगळं आमचा इतिहास विसरून गेलो, आमचा स्वाभिमान विसरून गेलो, आमच्या सगळ्याच गोष्टी आम्ही विसरून गेलो. आता तर काही उरलंच नाही त्याच्यामध्ये. कधीतरी इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकदा डोकावा आणि मग तुमच्या लक्षात येईल आपण कोण होतो आणि आपण कोण आहोत. आपण लाचार नाही आहोत, आपण गुलाम नाही आहोत, आपण राज्यकर्ते आहोत. आणि आज महाराष्ट्राची काय अवस्था आहे, काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. शिवछत्रपतींचं आम्ही नाव घ्यायचं, पण कधी जयंती आणि पुण्यतिथ्यांना. बाकी त्या माणसाने काय करून ठेवलंय, त्या माणसाने काय लिहून ठेवलंय, त्या माणसाने काय कर्तृत्व गाजवलंय, त्या माणसाने काय विचार दिले, आम्हाला काही त्याच्याची कर्तव्य नाही. आम्ही फक्त जय भवानी जय शिवाजी करणार. बाकी आम्हाला कसलं काही देणं घेणंच नाही आहे. बाहेरच्या परदेशामध्ये जरा बघा कसा इतिहास जपतात. लहान लहान मुलांना त्यांना माहिती असतं. शालेय शिक्षणामध्ये त्यांना खालपासून सांगितलं जातं की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात. कोणत्याही देशात जा तिथे हीच गोष्ट सांगितली जाते. आमच्याकडे ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आमच्याकडे इतिहास सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, आमच्याकडे काहीच नाही शिकवलं जात, काहीच नाही सांगितलं जात. आज त्याच कसब्याची काय परिस्थिती झालेली आहे. छोट्या छोट्या गल्ल्या, त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही. कसंही शहर वाढतंय. म्हणजे एका गल्लीमध्ये एक मुलगा आणि मुलगी आली तर मध्ये लग्न पण होऊ शकतं. इतक्या छोट्या गल्ल्या.
त्या लोकांनी काय उभं करून ठेवलं आणि आपण त्याचं काय करून ठेवलं याचं कारण आम्हाला माहितीच नाही. कुठच्या गोष्टी जी मूळ राहणारी लोक आहेत, बदा 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 माणसं पडतायत, फक्त येत आहेत, सगळ्या बाजूनी येत आहेत. आणि मूळ राहणारी लोक आक्रस्त आहेत. कशाच्या जीवावरती? नाही, माणुसकी. माणुसकीमध्ये सगळ्यांना जपलं पाहिजे. माणुसकी आपल्याकडे अपघात झाला असेल ना तर आपली लोक बाजूने निघून जातात, तिकडे थांबत नाहीत. आणि माणुसकीच्या गोष्टी आपण करतोय. मी आजच सकाळी जिकडे मी सभेला गेलो होतो, काय मतदारसंघ होतो? उमरखेड. त्या उमरखेडमध्ये मी गेलो असताना तिथे मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये इतक्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण ह्या आत्महत्यांचं पेव जेव्हापासून फुटलं, सुरू झालं, त्यातली पहिली आत्महत्या शेतकऱ्यांनी जी केली ती उमरखेडमध्ये केली. याच्यावर तिकडच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याबद्दल, त्याच्या पत्नीबद्दल, त्याच्या मुलाबद्दल, त्याच्या मुलीबद्दल आम्हाला आस्था राहिली नाही. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय. माणुसकी कशाला जपायची असते ना, कशी जपायची असते हे एकदा जाऊन बघा, परदेशामध्ये जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल. मग एखादा अमेरिकन नागरिक जर समजा अशा एखाद्या ठिकाणी जर सापडला की जिकडे काही दंगली चालू आहे, जिकडे अजून काहीतरी गोष्टी चालू आहेत, आणि त्यांना जर कळलं की इकडे अमेरिकन नागरिक आहे, अमेरिका अख्खी यंत्रणा लावते एक माणूस आणायला. मी आज एक उदाहरण दिलं. तिकडे ज्यावेळेला ओबामा त्यांचा कार्यकाळ ज्यावेळेला संपला, शेवटचे 10, 12, 15 दिवस होते, ओबामाने शेवटच्या 10-15 दिवसाच्या काळात कोणता कायदा आणला असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की कुठे गेले जग आणि आपण कुठे आहोत. हे अमेरिकन ट्रूप्स जे अमेरिकन जी आर्मीचे लोक जे आहेत, हे अमेरिकन आर्मीचे लोक जगभरामध्ये अनेक ठिकाणी असतात. मग ते काय कुठे कुवेतला असतात, काय तुमच्या त्या अफगाणिस्तानला असतात, अजून बऱ्याच ठिकाणी असतात. त्यांची माणसं असतात तिकडे सगळ्या ठिकाणी. तिथे जाताना त्यांचे सोल्जर्स, त्यांचे सैनिक हे बरोबर स्निफर डॉग घेऊन जातात. स्निफर डॉग म्हणजे ते जे हुंकतात ना, जिथे बॉम्ब आहे का नाही हे बघायला ते शोधतात ना, ते कुत्रे घेऊन जातात. ओबामांनी कायदा काय केला की जे सैनिक हे कुत्रे घेऊन जात आहेत, एक तर जाताना त्याची मोजणी होते, आणि तिथून येताना जर समजा बॉम्बस्फोटामध्ये तो कुत्रा गेला समजा, किंवा अपंग झाला किंवा तसाच असला, हट्टाकट्टा जमदा राहिला, एक म्हणजे तुम्ही तिकडे कोणालाही तो कुत्रा द्यायचा नाही. 2 तो विकायचा नाही. आणि 3 तो हट्टाकट्टा असेल, नाहीतर तो अपंग असेल, नाहीतर तो गेलेला असेल समजा स्फोटामध्ये किंवा बुलेट लागून काही गेला असेल, त्यांची बॉडी ही परत अमेरिकेला आली पाहिजे. येताना बरोबर घेऊन आलात पाहिजेत. का? कारण ते देखील अमेरिकेचे नागरिक आहेत. कुत्र्याच्या बाबतीत जर समजा एक देश अशा प्रकारचा कायदा करू शकतो आणि आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतो, इथे आमच्याकडे चालायला फुटपाथ नाही आहे, तिकडे आमच्याकडे गाड्या चालवायला रस्ते नाही आहेत, सगळं तुडुंब भरलेलं आहे, मार्केट तुडुंब भरलेले आहेत, सगळ्या गोष्टी. ह्याचं कारण काय? फक्त काय पुणेकरांनी लोकसंख्या नाही वाढवली,
कुठच्या प्रकारची शिस्तच नाहीये आणि आजपर्यंत कुठच्या राजकारण्यांनी याला शिस्त लावण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुका आता तर होतच नाहीयेत. किती वर्ष, 4 वर्ष झाली आता, 4 का 5 वर्ष झाली, मला कल्पना नाही आता. लोक हेही विसरले नगरसेवक असतो. ही आता कितवी विधानसभेची निवडणूक आहे, मला असं वाटतं काय 14वी का 15वी काहीतरी विधानसभेची निवडणूक आहे का जास्ती, तर मला कल्पना नाही. एकदा विचार करून बघा, आपण इतकी वर्ष ज्या निवडणुका आपण लढवतो आहोत याच्यातनं आपण काही चांगलं करतोय आजूबाजूला की आपल्या वाईट होतंय? आपलं पूर्वी राहणं चांगलं होतं का आता राहणं चांगलं आहे? शहर चांगलं होतं का शहर बर्बाद होतंय? अहो, मेट्रो येऊन आणि फ्लायओव्हर बांधून शहरं नाही मोठी होत, हे गॅजेट झाले. एक शहराला एक यंत्रणा लागते. त्या यंत्रणेवरती जर समजा कोणाचं लक्ष नसेल तर ही बर्बाद होणार आहे. हे पुढं एक पुणं राहिलेलंच नाही, 5-5 पुणे झालीत. एक तिकडचं पुणं, हे इकडचं पुणं, एक तिकडचं पुणं. आणि कोणी इथे नुसते आपले खासदार निवडून येत आहेत, आमदार निवडून येत आहेत, नगरसेवक आता परत निवडणुका येतील त्यावर नगरसेवक निवडून येतील, पण सगळ्या संस्था मिळून एकत्र काही विचार करतायत या शहराचा? काही नाही, ना आपल्या पुण्याचा, ना अजून कशाचा, ना कशाचा. नुसती शहरं बर्बाद होत आहेत, बर्बाद. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीत, आमच्याकडे ऍडमिशन्स मिळत नाहीत. कुठच्या गोष्टीला यंत्रणा राहिलेली नाहीये. आणि आमच्याकडे काय चालू आहे? आमच्याकडे खेळ सुरू आहेत, राजकीय खेळ सुरू आहेत. 5 वर्ष गेली, 5 वर्ष काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये जरा बघा. तुम्ही हे राजकारण आणि या निवडणुका हसण्यावर नेता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि ही माणसं तशी वागतात. आठवून बघा ती 2019ची निवडणूक. 2019ला ज्या वेळेला शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांनी जेव्हा निवडणुका लढवल्या, शिवसेना, भारतीय जनता पक्षाकडे संपूर्ण बहुमत हातामध्ये होतं. मग काय झालं? मग एक सकाळचा शपथविधी झाला. अर्ध्या तासात लग्न मोडलं, कारण काकाने डोळे वटारले. मग दाती तृण घेऊन आम्ही धरून आम्ही परत तिकडे परत काकांच्याकडे आम्ही परत गेलो. मग त्याच्यानंतर काही नाही झालं. अजित पवार जेव्हा बोलतात ना, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक काही नसं, सरळ असं बोलत जातात. मग ते फिसकटलं. मग ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती त्या काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर शिवसेना जाऊन त्यांच्याबरोबर बसली. माझ्या गळ्यात हार घाला आणि मला मुख्यमंत्री म्हणा. लाचारीची परिसीमा. शिवसेना, भारतीय जनता पक्ष म्हणून तुमच्याकडे मतं मागितली ना, काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणून तुमच्याकडे मतं मागितली ना. म्हणजे असं पकडा की राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना, आपलं काय ती काँग्रेस हे नकोत म्हणून तुम्ही शिवसेना, भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. काही लोकांनी शिवसेना, भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान केलं. तुमचं मत सध्या कुठे फिरतंय? या महाराष्ट्रामधलं मत फिरतायत कुठे? त्याच्यानंतर शिवसेना जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादीवर बसले. 2.5 वर्ष त्यांच्यावर घालवली. 2.5 वर्ष ते 1.5 वर्ष घरातनं बाहेरच नाही पडले. हो, कारण कोमट पाणी सुरू होतं.
मग 2.5 वर्षानंतर लक्षात आलं मुख्यमंत्र्याच्या ज्यांच्याकडे खरं तर इंटेलिजन्सचा रोजचा त्यांच्याकडे एक काय रिव्ह्यू दिला जातो सकाळचा प्रत्येक मुख्यमंत्र्याला, पंतप्रधान देखील ती सिस्टीमच आहे. इंटेलिजन्सला कधी भेटलेच नाहीत. त्याच्यामुळे ढांगे खायला 40 जण निघून गेले हेही कळलं नाही. 40 आमदार निघून जातात, सत्तेतल्या पक्षाचे 40 आमदार निघून जातात आणि सत्ताधाऱ्यांना पत्ता नाही. आणि मग एकनाथ शिंदे आणि 40 जण गेल्यावरती एकनाथ शिंदेना प्रश्न विचारतात हे आमचे पत्रकार, काय झालं काय एकदम अचानक. मग ते लगेच सांगतात ते म्हणतात की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून मी नाही बसू शकत. तर आपल्याला कारण तर कळलं. मग तो संसार सुरू झाला दोघांचा. अचानक त्यातल्या एकाने तिसरीला डोळा मारला आणि मग ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लाज वाटत होती ते अजित पवार येऊन मांडीवरतीच बसले. आता काय कराल. म्हणजे अजित पवारांना ज्या वेळेला तुम्ही परत मंत्रिमंडळामध्ये घेताय, त्यांना उपमुख्यमंत्री पद देताय, त्याच्या बरोबर 10 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आम्ही जेलमध्ये टाकू आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर महाराष्ट्र राज्याचा तो माणूस उपमुख्यमंत्री होतो. बाबांनो, हा जो सगळा सावळा गोंधळ आहे ना, अख्खा सगळा तो एवढ्यासाठीच होतो कारण तुम्ही चिडत नाही, तुम्ही तुमचा राग व्यक्त करत नाही. आम्ही कुठच्या तरी पक्षाला बांधील असतो, आम्ही कुठच्या तरी जातीला बांधील असतो आणि आम्ही जाऊन तिकडे बटन दाबतो. अहो, माणूस अशिक्षित आहे का सुशिक्षित हे महत्वाचं नाहीये, तो शून्य आहे का नाहीये हे महत्वाचं आहे. माणूस जर शून्य नसेल तर शिक्षित आहे का अशिक्षित आहे काय फरक पडतो. आमच्या बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांनी जे काव्य करून ठेवली ती शिक्षित माणसाला देखील सुचणार नाहीत. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ना. मग आपण काय करतो आहोत. निवडणुका येत आहेत आणि जात आहेत. हा राज ठाकरे तुमच्यासमोर येतोय, प्रत्येक वेळेला येतोय, काही गोष्टी तुम्हाला सांगतोय. कोणी यांच्यापैकी आंदोलन केली मला जरा सांगाव. आज जो तुमचा एक अवयव बनलेला आहे ना, अवयव, त्याचं नाव आहे मोबाईल फोन. त्या मोबाईल फोनवरती तुम्ही उचलल्यानंतर जे मराठी ऐकू येतं ना, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीने झालंय. म्हणजे विचार करा या लोकांचं, या टेलिफोन कंपन्यांचं. बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश आणि हिंदी एवढीच फक्त भाषा होती. मग ज्याला दिला दणका त्यांना, मग आले सगळे वटणीवरती. मला सांगायला लागले नाही आम्हाला 1 महिना 1.5 महिना. म्हटलं मराठी एक लाईन टाकायला महिना 1.5 महिना. मी म्हटलं मला 48 तासाच्या आत म्हटलं मला मराठी ऐकू आली पाहिजे फोनवरती. आणि बरोबर 48 तासाच्या नंतर आज जगभरामधनं कोणीही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फोन केला तर पहिली माझी माय मराठी त्याच्या कानावरती पडते आणि मग बाकीच्या भाषा. का नाही हे बाकीच्या पक्षाला सुचलं, का नाही हे सरकारला सुचलं.
कोणाचं का सरकार असे ना, पण हे त्यांना का नाही सुचलं? कारण देणं घेणंच नाही हो या गोष्टींशी. मी बोलतोय ना तुम्हाला, हे जे कसब्याचं महत्व आहे ना, हे आमच्या शिवरायांचं जे महत्व आहे ना, आमच्या मराठी शाहीचं जे महत्व आहे ना, तो जो अभिमान, तो स्वाभिमान आम्ही कुठे कुठे गहाण टाकून दिला. आमचं मराठी पण आम्ही सोडून दिलं. मी नाही सोडलं आणि मी सोडणार पण नाही ती गोष्ट. मी जेवढा कडवट हिंदुत्ववादी आहे तेवढाच मी कडवट मराठी आहे. आपण आपल्या गोष्टी जपल्या पाहिजेत. बंगाली माणसं बघा, माझ्या अनेक बंगाली माझ्या ओळखीचे आहेत. त्याला विचारलं संध्याकाळी आल्यावरती, ऑफिस बिफिसमधून आल्यावरती काय करतात. मी खोटं नाही सांगत आहे तुम्हाला. ती माणसं म्हणतात आम्ही संध्याकाळी ऑफिसमधून वगैरे घरी आलो, आम्ही रवींद्र संगीत ऐकतो, रवींद्रनाथ टागोरांचं संगीत ऐकतो. मी मध्यंतरी एकदा कधीतरी सिंगापूरला गेलो होतो आणि सिंगापूरला गेलो असताना कुठच्याही एका दुकानामध्ये गेलो. तिथे एक पांढरं गंध लावलेली बाई होती. माझ्या लक्षात आलं ही तमिळ आहे, पण त्याच्या आधीच माझ्या लक्षात आलं की ही तमिळ असणार. सिंगापूरमध्ये ती बाई दुकान चालवत होती आणि त्या दुकानामधला जो रेडिओ चालू होता त्याच्यावरती ती तमिळ गाणी ऐकत होती. आमच्याकडे आज एवढे त्या रेडिओवरची चॅनल्स आहेत सगळ्या, किती जण मराठी दाखवतात हो, ऐकवतात तुम्हाला गाणी, आणि आपण तरी किती ऐकतो अशी. आपण या बाबतीत कडवट असलं पाहिजे. हे सगळ्या निवडणुका येत जातील, जात जातील. महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो दुसऱ्या कुठच्याही प्रांताला तो इतिहास नाहीये, आणि तो इतिहास आम्ही गमावून बसतोय, तो आम्ही स्वाभिमान गमावून बसतोय. आम्ही मराठी बोलायला आम्हाला लाज वाटते. गुजराती माणसं एकत्र आली की गुजरातीमध्ये बोलतात, बंगाली माणसं एकत्र आली की बंगालीमध्ये बोलतात, आमची दोन मराठी माणसं आली की हिंदीत बोलतात. माझं भाषण ट्रान्सलेट करून सांगतो बहुधा. या वेळेला सापडतात मला असले खूप संवादमधनं मिळालेत मला असे. एक तर चक्र मागत तरी असतो किंवा चक्र झालेलं तरी असतो, काहीतरी एक झालेलं असतं तसं. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत बाबांनो. ज्या वेळेला मी घरी बसलो होतो आणि घरी बसलो असताना मला सगळे अशी वर्तमानपत्र चालत होतो आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या ठिकाणी फ्रंट पेजवरती फोटो दिसत होते, इंग्लिश वर्तमानपत्रात देखील, की आपल्याकडे सगळी जी रेल्वे स्टेशन्स आहेत मुंबईची ती खचाखच भरलेली आहेत. मुंबईमधली रेल्वे स्टेशन्स खचाखच भरलेली असतात, पण त्या दिवशीची रेल्वे स्टेशन्स ही आडवी खचाखच भरली होती. आडवी, कारण लोक येऊन झोपले होते. मग आपल्या पोरात विचारलं हे काय. मग तेव्हा लक्षात आलं की तिकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी, रेल्वेच्या नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या देण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं तरुण सगळे इकडे आले होते. म्हटलं महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत, आणि म्हटलं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना माहिती नाही की इथे नोकऱ्या आहेत. मग लक्षात आलं की इथे नोकऱ्या आहेत त्याच्या जाहिराती फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिल्या गेल्या. महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वर्तमानपत्राला जाहिरात दिली गेली नाही. मला असं वाटतं, मी जर चुकत नसीन तर त्यावेळेला रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते. बघा मी काय बोलतोय. प्रत्येकाला आपापल्या प्रांताबद्दल प्रेम असतं, प्रत्येकाला. म्हणजे मी तुम्हाला आता सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट, प्रांतातली गोष्ट म्हणून तुम्हाला सांगणार आहे.
काश्मीरमधलं 370 कलम हटवलं बिटवलं पाहिजे ना सगळं. आज किंवा उद्या तुम्ही गुजरातमध्ये जा आणि गुजरातमध्ये मला शेतीची जमीन, ॲग्रिकल्चरल लँड मला विकत घेऊन दाखवा. जर ॲग्रिकल्चर लँड जर तिथे कोणाला तुम्हाला घ्यायची असेल तर तो गुजरातमधला शेतकरी लागतो. आणि जर समजा तुम्ही ती घेतलीच जागा विकत तर तुम्हाला तिथे शेतीच करावी लागते, तुम्हाला दुसरं काही करता येत नाही. आणि आम्ही आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये भसा 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 जागा आमच्या विकून टाकतोय. प्रत्येक राज्याचा माणूस आपापल्या लोकांना जपतो, आपापल्या लोकांना, आपापली भाषा जपतो, आपापल्या गोष्टी जपतो. महाराष्ट्रातच का लाज वाटते? आणि त्या भराची माणसं सगळी तिकडे आली, त्यांना आपली लोक विचारायला गेली आणि मग तो पुढे जो काय संघर्ष झाला तो तुम्हाला माहिती आहे. पण त्या सगळ्या गोष्टीनंतर, त्या एका संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या परीक्षा या मराठीमध्ये यायला सुरुवात झाली आणि आपली मुलं ही मराठीमध्ये त्या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात झाली. त्या एका आंदोलनानंतर हजारो मराठी पोरांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या. आजही माझ्याकडे वरती जवळपास 100-125 केसेस आहेत माझ्या अंगावर. पुढच्या वेळेला कळवतो नक्की. नाही तर थोडंसं बाहेरगावी गेलो होतो त्याच्यामुळे काही मला त्या आंदोलनामध्ये येता नाही आलं वगैरे, असं नको हा बाबा नंतर. नाही तर मी अंगावरती आपल्या घेतोय आणि आमचं अस्वल होतोय, केसेसवर केसेस. आमचेच केस वाढलेले, हे आपले रिकामे. पण या सगळ्या याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्या, मराठी पाट्या होत नव्हत्या. मी काल सांगितलं माझ्या सभेमध्ये. बघा ICICIच्या बाजूला बरोबर मोठ्याने ICICI लिहिलंय ना की नाही? कारण आपण त्यांना पहिल्यांदा सांगितलं त्याच्यामध्ये ते सगळं, आणि मग ICICI ते बरोबर सगळं मराठीमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मी एक छान पत्र लिहिलं त्यांना. त्यांनी सुरुवातीला सांगितलं, बाबा मला करताना थोडंसं त्रास होईल कारण पार्टी करणं जरा महागडी अशी गोष्ट असते. मग आपल्या पत्रामध्ये मी आपल्याला काही धमकी आपण देत नाही कधी. तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे, तो शांत संयमी, ह्या सगळं आपलं धोरण असतं. मी त्याच्यामध्ये फक्त एवढंच लिहिलं, दुकान महाग आहे का पार्टी महाग आहे आपण ठरवावे. मग त्याच्यानंतर ते बोलले की नाही दुकान महाग आहे, पार्टी आम्ही पटापट करतो. आणि शेवटची ओळ दिली. एवढं सांगून देखील आपल्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर माझे महाराष्ट्र सैनिक आपल्याशी चर्चा करायला येतील. अशी अनेक आंदोलनं झाली, अशा अनेक गोष्टी झाल्या. खरं तर ह्या गोष्टी राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होत्या. तुम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये जा, तुम्हाला सगळ्या दुकानांवरच्या पाट्या ह्या त्यांच्या भाषेमध्ये दिसतात. आम्हीच काय घोडं मारलंय? बाकीचे राजकीय पक्ष कोणत्याही असल्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिसत नाही, काही होत नाही. मी मध्यंतरी जेव्हा सांगितलं होतं मी माझ्या शिवतीर्थावरच्या भाषणामध्ये की या महाराष्ट्रामधल्या सर्व मशिदींवरचे हे भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत. लोकांना त्रास देणारा कोणता धर्म असू शकत नाही. 365 दिवस आणि 24 तास जर समजा आमच्या मंदिरावरती जरी लाऊडस्पीकर असेल, उतरवीन खाली. पण आमच्याकडे नसतंच. आमच्याकडे कुठे वेळ? अहो मंदिराच्या बाहेरून जाताना करताना निघून जातात. वेळ कुठे आमच्याकडे? पण ज्या वेळेला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी म्हटलं ज्या नाही उतरवले गेले, माझे महाराष्ट्र सैनिक त्या मशिदीच्या बाहेर जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणतील.
उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदीवरचे भोंगे काढताना मी जेव्हा म्हणतोय त्यावेळेला माझ्या मुलांवरती 17,000 पोरांवरती केसेस टाकतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाची होर्डिंग्स काढून बघा. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट ही गोष्टच काढून टाकली होती. का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लाज वाटेल किंवा ते आम्हाला त्यांना वाईट वाटेल. काय लिहिलंयस रे बाबा? एवढा मजकूर लिहायचा, लांबून कसा वाचायचा? नंतर दाखव मला तो. काय एवढं वाचता नाही येणार रे? नंतर बघते, नंतर खाली ठेवते. आता काल कोणीतरी मला पाठवली एक क्लिप, कोणीतरी पाठवली ज्याच्यामध्ये आमच्या त्या मुंबईच्या खासदार गायकवाड ताई राहुल गांधींना शिवाजी महाराजांची, आमच्या शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत आहेत. मूर्ती भेट देताना त्याचं इथे लक्ष या साईडला होतं. त्यांनी अशी मूर्ती बघितली आणि मूर्तीकडनं लक्ष फिरवलं, घेतली नाही. आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती हातात पण घेतली नाही त्या माणसाने, तिकडे बघून दुर्लक्ष केलं. मी तुम्हाला पाठवतो ती क्लिप, बघा. आमच्या शिवछत्रपतींचा अपमान या आमच्याच महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या लोकांना त्यांना तुम्ही निवडून देणार? त्या हाताला निवडून देणार? आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या माणसांच्या हाताला तुम्ही निवडून देणार? आणि ह्यांच्याबरोबर कोण जात आहेत? तर शिवसेना ह्यांच्याबरोबर जाते. मग बाळासाहेब ठाकरेंचा एक क्लिप आहे त्यांचा एक जुना इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होताना दिसली, दुकान बंद करून टाकीन शिवसेना नावाचं. ते दुकान ह्यांच्या बाजूला लावलं. तुमची साडी जाते, मग आमची पण साडी विका. हे सगळं जे राजकारण सुरू आहे ना आजूबाजूला, बाबांनो, हे फक्त तुम्ही शांत राहता, तुम्ही रागवत नाही, तुम्ही चिडत नाही म्हणून हे सगळं राजकारण होतं. हे आताची येणारी निवडणूक ही सोपी निवडणूक नाहीये. हा जो गेल्या 5 वर्षामध्ये जो खेळ झालेला आहे ना, कोणी कुठेही चाललंय, कोणी कोणाबरोबर चाललंय, असं महाराष्ट्राने आजपर्यंत कधी राजकारण पाहिलं नाहीये. तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल मला सांगावं. मला आता आज इतकी वर्ष झाली राजकारणामध्ये, मी आजपर्यंत असं कधी राजकारण पाहिलेलं नाही. पण हे फोडाफोडीचं सगळ्या गोष्टींचं राजकारण, याचे आद्य संत शरद पवारजी साहेब. हो, कारण आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे संतांनी काय शिकवण दिली आम्हाला? जातीभेद विसरा, सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र राहा. हे आमच्या संतांची शिकवण होती. हे संत नवीन आले, यांनी सांगितलं तू कुठच्या जातीचा, मग या जातीला शिव्या घाल, तू या जातीचा, मग ह्याला शिव्या घाल. हे नवीन संतांची शिकवण. सगळं अख्खं बरबटून टाकलं, अख्खं राजकारण घाण करून टाकली महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या भाषेचं व्याकरण बदललं, राजकारणाचं व्याकरण बदललं. कोणी उठतंय सकाळी, काही बोलतंय, शिव्या घालतायत, काही चाललंय. असा महाराष्ट्र नव्हता. अहो, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणतो ना आपण, त्याची दशा होऊन बसली. हा आमचा महाराष्ट्र, ही आमच्या शिवछत्रपतींची शिकवण, ही आमची संतांची शिकवण. सकाळी उठायचं आणि लोकांना शिव्या घालत बसायचं. कोणी वाटेल ते बोलतंय, काही कशाला पायपोस राहिला नाही, काही मागबोस राहिला नाही. हे जर आज राजकारण असेल, पुढे काय होईल याचं? हे सगळं राजकारण बदलण्याचा 2014 साली मी महाराष्ट्राचा विकास आराखडा समोर मांडला, जो आजपर्यंत कुठच्याही, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कुठच्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा प्रयोग केला नव्हता.
तो 2014 साली मी केला. मी 2006च्या माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन. म्हणजे आमचे पत्रकार दरवेळेला मला हिणवायचे, काय ते ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठेही गेलं कुठच्याही पत्रकार परिषदेमध्ये, का त्या ब्ल्यूप्रिंटचं काय, म्हणजे कुठे गेली ती, काय कुठपर्यंत आली ब्ल्यूप्रिंट, काय काय चाललंय काय. जेव्हा आणली एकाने वाचली नाही, कारण वाचायचं नव्हतंच, थट्टा करायची होती. एखादा पत्रकार परिषदेमध्ये मला एकाने विचारलं, ती तुम्ही ब्ल्यू फिल्म आणणार होतं त्याचं काय झालं. मी म्हटलं आणायलाच पाहिजे होती, किमान बघितली तरी असती, ब्ल्यूप्रिंट पाहिलीच नाही म्हटलं माझी. पण या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं एक स्वप्न माझ्या मनामध्ये आहे. हा सगळ्यात मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं ना की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मला स्वतःला काही खुर्चीचा सोच नाही हो, पण हा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांना तरुणींना इथे काम मिळालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्यांना कामं मिळाली पाहिजेत, त्यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, माझ्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, माझा शेतकरी आत्महत्या करता कामा नये. सगळ्या गोष्टी ज्याला आपण खरंच जो गुळगुळीत शब्द झालाय ना तो खऱ्या अर्थाने ज्याला सुजलाम सुफलाम म्हणतो ना आपण, हे महाराष्ट्र करायची माझं स्वप्न आहे ते. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आज इथे आलेलो आहे. आज माझे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी माझे उमेदवार उभे आहेत. प्रत्येक ठिकाणी जाणं 15-16 दिवस मिळाले हो प्रचाराला. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्यच नाही. बरं मला काय कोणालाच शक्य नाही, पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे, सगळ्यांना पाहिलेत, सगळ्यांना जोखलेत, सगळ्या गोष्टी आजपर्यंत झाल्या, महाराष्ट्राचा तमाशा होऊन बसला. एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन बघा. एकदा सत्ता दिल्यावरती काय घडू शकतं हे नाशिकमध्ये लोकांनी पाहिलंय. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं की ही 20 तारीख अत्यंत महत्वाची आहे. ज्यांनी हा सगळा खेळ मांडला अख्खा गेले 5 वर्ष, जर तीच माणसं परत जर समजा सत्तेवरती येणार असतील तर त्याचा अर्थ ते असा घेतील की आम्ही काही केलं तरी तुम्ही निमूटपणे सहन करता. बस खाली बस, तू माझा लाडका भाऊ आहेस, खाली बस. यांना या गोष्टींची सवय लागेल आणि यांना असं वाटेल की आम्ही जे केलं, जी काही तुमच्या मतांशी प्रतारणा केली, तुमच्या मतांचा जो आम्ही अपमान केला तो योग्यच केला. याचं कारण जे आम्ही केलं हे लोकांनी आम्हाला जर समजा मतदान केलेलं आहे याचा अर्थ त्यांना आम्ही जे करतोय ते बरोबर वाटतंय. आणि हे जे करताय हे बरोबर वाटत असेल तर भविष्यातला पुढचा महाराष्ट्र हा काय असेल एवढा नुसता फक्त विचार करून फक्त बघा. बर्बाद झालेला असेल, बर्बाद. काही विचारधारा नावाची काही गोष्टच उरणार नाहीये. काही निष्ठा नावाचे सगळे जे काही शब्द आहेत ना हे सगळे जाळून पेटवून दिले पाहिजेत. आज तुम्ही खऱ्या अर्थाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि बाबांनो, परत मी तुम्हाला सांगतो, या 20 तारखेला मी सतत माझ्या सभांबद्दल सांगतोय, ही शाहरुख खान सलमान खानची फिल्म नाही आहे जी शुक्रवारी पडल्यानंतर ते दुसरी फिल्म सोमवारी सुरू करू शकतात. आमची 5-5 वर्ष जातात, तुमची 5-5 वर्ष जातात. आपल्या घरामधलं एक छोटंसं एवढंसं बोल 5 वर्षानंतर एवढं झालेलं दिसतं आपल्याला. आपण म्हणतो अरे बघता बघता मोठा झाला, एवढा उंच झाला, एवढी उंच झालीस. माझा काही पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये. जो आहे तो हा जन्म. आणि या जन्मामधली जर समजा तुमची आयुष्यातली 5-5 वर्ष निघून जाणार असतील आणि ही शहरं आणि हे जर समजा राज्य बर्बाद होणार असेल, तुम्ही बघा, मी नाही पाहू शकत. म्हणून मी एकदाच फक्त तळमळीने आवाहन करण्यासाठी मी आपल्यासमोर इथे आलोय की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील, आज इथे आमचा गणेश उभा आहे,
कुठे आहेस? ये इकडे. हे तरणा बाण चांगला. चोवीस तास हाकेला हो देणारा असे माझे सगळे उमेदवार आहेत. माझी महाराष्ट्रातला माझी विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून जास्तीत जास्त सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तच आपण रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.